कशा तुम्ही सर्व होप तुम्ही सर्व मस्त असणार। तर गाईज आज आहे ना इंट्रो मी माझ्या टेरेसवर देते आहे। आज किती दिवसानंतर टेरेस ओपन झालेलं आहे आणि बिल्डिंगचं काम चालू आहे ना, तर बिल्डिंगमध्ये खूप आवाज येते, तर बोलली की टेरेसवर इंट्रो देते। आणि ना तुम्हाला आमची टेरेसची हालत तर तुम्ही पाठीमागे बघू शकतात किती बेकार आहे, तुम्हाला दाखवते तर तुम्ही बघा। ही बघा ही आमची टेरेसची हालत आहे। 1 वर्ष झालं आहे बघा, हे सर्व सामानाला 1 वर्ष झालेलं आहे। इकडनं काही जागा काय हल्ली नाही आणि तो बिल्डरसुद्धा बघा, हे बघा ही रेती वगैरे काय असणं काय माहीत नाही। तिकडे तुम्हाला दिसत ना, थांबा कुठे गेला, हे बघा इकडे ग्रिल वगैरे आहे आणि इकडे रेती वगैरे सर्व काय आहे, ईट वगैरे सर्व काय आहे। तर 1 वर्ष झालं आहे, सर्व सामान असंच आहे, कोणी काय हलवलं पण नाही आहे। तर आत्ता काहीतरी काम चालू आहे आणि पाणी वगैरे ठेवलं आहे, तर याच्यामुळे अजून आम्हाला मच्छर वगैरे येतात घरी। तर काय माहिती आहे तर कधी आमच्या बिल्डिंगचं पण काम चालू होणार आहे। बिल्डर बोलतो यावर्षी पण काही काम होणार नाही आहे वाटतं, तर बघू नेक्स्ट पाऊस आला ना, म्हणजे नेक्स्ट कधी पाऊस येणार आपल्या इकडे, तर हे सर्व काय आहे ना खालती येणार आहे, एवढं हे सर्व पोकळ आहे। तर आता बघू काय होते, काम होते की काय माहिती नाही। आणि हा गाईस, तर माझ्या ना भावाने मला एक गिफ्ट दिलेलं आहे बड्डेचा, ते सुद्धा आहे ना या ब्लॉगमध्ये मी सांगणार आहे काय गिफ्ट आहे। माझी एक इच्छा होती ती गिफ्ट घ्यायची, ते माझ्या भावाने मला दिलेलं आहे। तर आज आहे ना, आज मोठी होळी आहे, तर तुम्हाला सुद्धा दाखवू, आमच्या इकडेच मैदानामध्ये आहे ना होळी जलवतात, ते सुद्धा मी ब्लॉग काढणार आहे। तर माझ्या गावाचा पण ब्लॉग तुम्ही एन्जॉय केला असणार, त्यालासुद्धा भरभरून प्रेम दिलेच आहे तुम्ही। तर हा माझा तो पहिला पार्ट होता आणि तो आता दुसरा टाकणार ना, तो दुसरा पार्ट असणार, तो आला पण असणार, त्यानंतर हा ब्लॉग टाकणार आहे। तर आता मी तन्नूबरोबर दादरला जाते, तिचं काय काम आहे बघू, तिकडे पण आपण ब्लॉग काढू, नाहीतर नाही काढू शकत। आता मी खालती जाते, नाश्ता वगैरे करते आणि ते गिफ्ट आहे ना मी कधी दाखवू थोड्या मिनटानंतरच दाखवते, दादरवरनं येऊन दाखवते घरी। खूप हालत खराब आहे बिल्डिंगची, तर तुम्ही बघू शकतात। ते बिल्डरला पण किती फोन करावा लागते, तर तो बिल्डर येतो काम करायला। किती पोलिसची पण धमकी देतो आम्ही, तर तो पण तो ऐकत नाही। थोडा आमचे बिल्डिंगवालेच काय बोलत नाही, तर तो काय करणार आहे। तर आता ब्लॉगला सुद्धा स्टार्ट करू, चला। तर ना आम्ही दादरला पोचलो आहे, तुम्ही बघू शकता पाठी बघा ट्रेन बघा, आणि बघा ही तन्नू। तर आम्ही दादरला आहे ना, तन्नूचं थोडा काही काम आहे त्यासाठी आली आहे। आणि ना होलीचे काही कलर्स वगैरे इकडे काय भेटत आहे ना, ते सुद्धा आम्ही बघू। आणि ना तुम्हाला सांगते, थांबा 1 मिनिट, कुठे गेली, हा कुठे गेली तिकीट थांबा 1 मिनिट, कुठे गेली, हा बघा आता आम्ही तिकीट काढलं आहे ना, तर आता बघा इकडे कुठे दादरला TC नाही आहे। आणि जर आम्ही तिकीट नाही काढली ना, तर दादरला TC एवढे मरणाचे असतात ना, तर काय बोलला तन्नूला ना किती फाईन मारतात TC वाल्या, त्याच्यामुळे पण अटकून जाते। तेव्हा आता आम्ही तिकीट काढलेली आहे, तर तन्नूचं काही काम आहे ना, तर तिचं होऊन द्या, मग आपण डायरेक्ट भेटू, बघू इकडे काय दादाला होलीचे कलर्स वगैरे भेटतात की नाही, चला। तर आमचं काम झालेलं आहे, तर आता आम्ही फक्त इकडेच उभे आहेत आणि खालती इकडे मार्केट आहे, तुम्हाला गर्दी दाखवते किती आहे बघा। बघा एवढी सारी गर्दी आहे बघा, तिकडे पण खूप गर्दी, थांबा तुम्हाला झूम करून दाखवते, गर्दी खूपच आहे। तर असं वाटते की इकडे घ्यायचं कॅन्सलच करू आपण, आमच्या एरियामध्ये मीच घेऊन येते कुठून चांगलं तरी। हे बघा इकडून पूर्ण असा हारच सर्व आहे। आज गुरुवार आहे ना, आज मोठी होळी जलवणार आहे ना, तेव्हा तेवढी गर्दी आहे इकडे। पण होळी दाखवते, हां तुम्हाला आमची इकडची पण होळी दाखवणार। आमच्या फक्त किती मिनटं, 1च मिनटावर असणार। बिल्डिंगच्या खालती उतर आमच्या इकडे मैदान आहे ना, तिकडे पण मोठी ABCD ग्राउंड आहे, तिकडे पण आहे ना होळी मोठी जलवतात, ते सुद्धा दाखवू आम्ही। मला वाटते त्यांना आपण नको जाऊ, लय गर्दी आहे आणि हरून पण जा, मला गर्दी आवडत नाही एवढं जायला। बघा तिकडे लय आहे, तिकडेच आपल्याला कलर वगैरे भेटणार, नको आहे बघा तिकडे कलर्स वगैरे वाटते लाईनीत असेल, मला नको आहे काय, तर आपण आपल्या इकडनंच घेऊ, मला एवढी काही गर्दी आवडत नाही। तर आता आपण जाऊ घरी आणि मी तुम्हाला सांगणार आहे की मला काय गिफ्ट भेटलेलं आहे, सर्व काय सांगू। आता आम्ही घरी जाऊ, इकडे खूप गर्दी आहे, चला।
आता आम्ही दादरवरनं घरी आलेलेच आहे. तुम्ही बघितलेच असणार. आम्ही फक्त 2च क्लिप तिकडचे काढले दादरचे. तिकडे खूप गर्दी सुद्धा होती. तर मी तनुला बोलले की मार्केटला नको जाऊया, मार्केटला गेले तर आपण अजूनच गरमी वगैरे होत जाणार आपल्याला. तर आणि आम्ही मग घरी आलो. तर आम्ही आमच्या इकडनं होलीचे कलर्स वगैरे घेऊ. आणि आज गुरुवार आहे ना, तर तिकडे मार्केट अजूनच खूप भरलेलं असतं. तर मी तुम्हाला आता सांगते की माझ्या भावांनी, म्हणजे आमच्या दोघांच्या भावांनी काय गिफ्ट दिलेलं आहे. तर दाखवूया ना. तुम्हाला सुद्धा खुश वाटणार की मला सुद्धा खुश वाटते. तर तुम्हाला सुद्धा दाखवेन ते काय गिफ्ट आहे. दाखवू तर मी तुम्हाला दाखवेन. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असता तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मला भरभरून प्रेम द्या. पहिला सबस्क्राईब करा, मग मी तुम्हाला दाखवते काय गिफ्ट भेटलं. दाखवू तर तुम्हाला दाखवते. चला, तर मला हा गिफ्ट भेटलेला आहे डिजिटलचा माईक. तर बघू शकता मी खूप खुश झालेली तेव्हा त्या लोकांनी मला गिफ्ट दिलेला ना. एवढी खुश झाली होती ना माईकला बघून. तर बघू शकता तेव्हा मी रिॲक्शन कॅप्चर पण नाही केलेलं, कारण मी पण नव्हते आणखी तर त्या गम मध्ये गेली. असं मला गिफ्ट भेटला. हा, मला ते गिफ्ट भेटलं तर मी खूप हॅप्पी झालेली. तर बघू शकता तनुला आम्ही पाणी भरण्यासाठी घरी ठेवलेला होता. तर मी तुम्हाला आता याच्या आतमध्ये काय भेटते ते अनबॉक्सिंग करून दाखवते. चला, तर इथं बघा, यातमध्ये एक बॅग भेटते डिजिटलचा. तर आता याच्यामध्ये जीप आहे बंद करून. तर यातमध्ये असं सर्व काय आहे बघू शकता. तुम्हाला दिसतंय की मला नाही माहिती की ऊन सुद्धा खूप आहे. तर मला काय काय वायर भेटले ते सुद्धा दाखवते. सर्व काढून दाखवले वायर. हा, तर ही आहे ना, ते इयरफोन्स घालतात ना, ते नसला ना तर आपल्या फोनच्या ह्याच्यामध्ये कनेक्ट करायचं. ते तुम्हाला दाखवते मी काय बोलते ते. आणि हे पण फोनसाठीच आहे. हे 2 इयरफोन्स आहे आणि ते माईकच्या वरती हे लावायचं आहे. आणि हे चार्जिंग करायचे पॉइंट्स आहे. आणि हे कुठलं आहे, हे कॅमेराचं आहे. हे बघा तुम्हाला दाखवते. बघा, हा कॅमेराचा आहे आणि हे आयफोनचं आहे. तर आपल्याकडे आयफोन तर नाही, आपल्याकडे अँड्रॉइड फोन आहे. तर हे बघा, हे माईक आहे. रिसिव्हर कनेक्ट करायचं आहे आपल्याला. आणि हे 2 आहे. तर हे ना मी माझ्या फोनमध्ये कनेक्ट करून दाखवते. तर तुम्ही आत्ताचा आवाज बघा आणि माईक कनेक्ट करते त्याचा माझ्या फोनमध्ये कनेक्ट करून दाखवते. तर पहिला आपण रिसिव्हरचा माईक घेऊ. तर सॉरी, रिसिव्हरचा हा घेतलेला आहे. तर ह्याला आहे ना, समजाच मला एक दाखवते. कुठे गेला मोबाईलचा, कुठला या. तर समजा आपल्याकडे बघा इकडे ते इयरफोन्स वगैरे ते लावतात ना, ते नसला ना तर आपल्याला हा यूज करायचा आहे. कुठे गेला तो, हा यूज इकडे करायचा. बघा, आपली फोनला चार्जिंग वगैरे लावतात ना, हे पॉइंट्स आहे, इकडे कनेक्ट करायचं आहे. तर हे बघा, असं इकडे हे लावायचं आहे. तर आता आम्ही रिसिव्हरचं आहे ते इकडे लावायचं आहे. बघा, रिसिव्हरचं आहे ते इकडे लावायचं आहे. इकडे पण एक असं चार्जिंग सारखा पॉइंट दिलेला आहे. तर इकडे असं लावायचं आहे आणि इकडे ऑन करायचं आहे आणि इकडे माईक म्यूट करायचं आहे. तर आपण ऑन करू. तर तुम्हाला इकडे दिसत असणार ग्रीन कलरची लाईट ऑन झालेली आहे आणि इकडे ती लाईट ब्लिंक होते ना, तिला कनेक्ट करायचं आहे हा दुसऱ्या माईक बरोबर. बघा, या माईक बरोबर. तर इकडे सुद्धा बघा तेच आहे, ऑन आणि ऑफ करायचा. तर बघा, ती लाईट ब्लिंक करते ना, तसा मी तुम्हाला दाखवते. आता बघा, लाईट ब्लिंक करत होती ती, आता लाईट ब्लिंक करत नाही आहे. तर ते कनेक्ट झालेलं आहे ह्याच्या बरोबर. तर आता मी माझा फोन इकडे ठेवते आणि तन्नूचा फोन तिला देऊन टाकते. चला, तर आता मी माझ्या फोनमध्ये कनेक्ट केलेलं आहे आणि मला ना स्पंजसारखं पण काहीतरी भेटलेलं आहे. ते माईकवर लागणार. थांबा मी तुम्हाला दाखवते. बघा, हे इकडे दिसत असणार. या साईडीनं ना खूप ऊन पडते म्हणून दुसरं साईड घेतलाय मी काढलेला आहे ब्लॉग. तर हे बघा, ही इकडे लावायचं आहे. असं गोल फिरवायचं आहे. तर आता तुम्हाला माझा आवाज येत असणार.
तर तुम्ही बघू शकता. आणि अजून एक ह्याच्यामध्ये एक मूड आहे, मी तुम्हाला दाखवते. दुसरा एक आहे ना, तर बघा हे काढून दाखवते. ह्याच्यामध्ये आहे, ह्याच्यामध्ये ना समजा बाहेरचा आवाज वगैरे येणार नाही, बाहेर पंखे गाडी वगैरे लागलेले असणार ना, तर त्याचा काय आवाज वगैरे येणार नाही. तुम्हाला मी दाखवते कनेक्ट करून. तर हे बघा इकडेच आहे, तर ह्याला असं इकडे एक प्रेस करायचा. तर इकडे बघू शकता ब्लू कलरची माईकची इकडे लाईट आलेली आहे. तर याला रिटर्न एकदा याच्यावर फिट करू. तर तुम्ही आता बघू शकता, आता बाहेरचा आवाज तुम्हाला कमीच येत असणार ऐकायला. आणि माझं मी पहिलं स्टार्टिंगला ब्लॉग काढायची वगैरे, तर त्याचा तुम्ही आवाज बघितला असणार किती स्लो यायचा. आता तुम्हाला माझा आवाज थोडा जास्ती येणार ऐकायला. आता स्लो वगैरे काही येणार नाही ऐकायला. तर 2 आहेत माझ्याकडे माईक, ते सुद्धा असंच कनेक्ट करायचं. इकडे ऑनचा बटन आहे, तिकडे क्लिक केला तर डायरेक्ट कनेक्ट होणार. मी तुम्हाला दाखवते तरी पण हे पण ऑन करून. तर बघा इकडे ना एक असं बटन आहे, 1 मिनिटासाठी प्रेस करून ठेवायचा. तर इकडे आता बघा ग्रीन कलरची लाईट पेटते, आता डायरेक्ट कनेक्ट सुद्धा झालेलं आहे. हे सुद्धा कनेक्ट झालेलं आहे. आता इकडे पण ब्लू कलरचं, इकडे पण असं क्लिक केलं ना ते सुद्धा आवाज येणार. तर आता तुम्ही एक बाहेरचा आवाज ऐका, थांबा. असा बाहेरचा आवाज तुम्हाला थोडाफार येत असणार. आता ब्लू कलरचा असं दाबला ना तर माईकचा आवाज येणार, आपण बोलतो ते, बाहेरचा काय आवाज येणार नाही. तर मला खूप आवडलाय माईक. तर आता मी तुम्हाला आहे ना डायरेक्ट खालती आता होली जलवणार ना ते सर्व दाखवणार आहे. आणि आमच्या इकडे बाहेर आम्ही पॅसेज मध्ये होली खेळणार आहे, तर ते सुद्धा मी या ब्लॉग मध्ये सर्व काही शेअर करणार आहे. तर माझा सेकंड तो मी काढलेला गावाचा ब्लॉग, तो सेकंड पार्ट सुद्धा मी टाकणार आहे. ते सुद्धा तुम्ही त्याला सुद्धा, त्या ब्लॉगला पण भरभरून प्रेम द्या आणि ह्या ब्लॉगला सुद्धा भरभरून प्रेम द्या. तर आता मी थोडा नाश्ता वगैरे करते. तर मी नाश्ता जेवली काही नाहीये, आता मी डायरेक्ट तुम्हाला नाश्ता करूनच भेटते. डायरेक्ट संध्याकाळी खालती होली पेटताना. आता आहे ना आम्ही खालती चालले, खालती ना तर होली पेटते आहे. तर तुम्हाला ढोलचा आवाज येत असणार. तर आता मी तुम्हाला डायरेक्ट आहे ना सिनेमॅटिकच दाखवते व्हिडिओमध्ये. तर तुम्ही आहे ना सिनेमॅटिकच एन्जॉय करा, का की ना तुम्हाला आहे ना आवाज बिवाज बरोबर येणार नाही ऐकायला. आणि ना आवाज टाकली ना तर कॉपीराईट लागणार या ब्लॉगमध्ये. तर डायरेक्ट तुम्ही सिनेमॅटिक बघा आणि कुठे कुठे जाणार ना आम्ही ते सुद्धा सांगू. तर एन्जॉय करा. तर चला बघा आमच्या इकडची होली कशी खेळतात. आणि ना आम्ही ते पण सांगू की आम्ही होली काल, म्हणजे आज मोठी होली आहे, तर मेन तर होली आहे ना काल आहे. तर आम्ही आमच्या बिल्डिंगमध्ये खेळणार आहे, ते सुद्धा दाखवू. चला आता तुम्ही सिनेमॅटिक एन्जॉय करू बघा. सण शिमग्याचा आला हो, शिमग्याचा आला. सण शिमग्याचा आला हो, शिमग्याचा आला. रे चला हवली भवती नाचा हो, हवली भवती नाचा. चंदन कातीला सुतारानी हो, कातीला सुतारानी. वंडे पारिले बंधवानी हो, पारिले बंधवानी. रेखांदा माराय माऊलीला हो, माराय माऊलीला. पिंडबाजा वाजूनी सारे नाचा हो, वाजूनी सारे नाचा. पिंडवाल्या वाजव तुझा बाजा, आईलाय हवलीचा सण मोठा. पेंडवाल्या वाजव तुझा बाजा, आईलाय हवलीचा सण मोठा. बंधुर शिपाया तू देर दे रुपाया. होळीच्या सणाला र चोळीच्या खनाला. चवळीचा चुडा मिया मनग. गाईस आता आम्ही तिकडची होली झालेली आहे बघून आम्ही रिटर्न येऊ इकडे. आता आम्ही जाणार आहे आगडी पाड्याला ना, आगडी पाडा. सॉरी चुकून माहित वाटत मला. अरे मी कधी सर्व नाव ऐकलं नाही, पहिली टाइम. पहिला आपण चाललोय मधुराई मंदिर मध्ये, तिथे तिकडची होळी आम्ही तुम्हाला दाखवू. हा तर तुम्ही सुद्धा एन्जॉय करा.
तर आता आम्ही जा आगरी पाड्यामध्ये जाऊ. मी पहिली आम्हाला हे सर्व मला तर गल्लीचे नाव पण नाही माहिती. तुम्ही बघू शकता आमच्या इकडची होळी किती एन्जॉयमेंट असते. आणि आता तर काय नाही, आता डायरेक्ट आम्ही ना तुम्हाला सकाळी भेटू. सकाळी पण किती आम्ही एन्जॉय करू ते सर्व काय आता. आमच्याकडे तुम्हा सर्वांना हॅपी होळी. हा, आमच्याकडून तुम्हा सर्वांना हॅपी होळी. तर आहे ना आता डायरेक्ट आम्ही तुम्हाला आगडपाड्याची होळी दाखवू कशी आहे. आणि हा वाटतंय लोक बांधावरती पण जाणार आहे, आता बोलतात आहे. बांधावरच आगडीपाडा आहे. अच्छा, बांधावर सॉरी, मला इकडचे एरिया जास्ती माहित नाही. तुम्हाला सांगतो आमच्या इकडे काय काय होतं होळीच्या दिवशी. तुम्ही बघत राहा आमच्या नाही, खरं बोलते. अनु पहिल्यांदा राहायला आले, नवीन आहे ती सध्या. ए नाही, मला गल्ली मला असं माहिती बांध इकडे आहे, आगडीपाडा इकडे असं आहे माहिती. म्हणजे इकडे सॉरी पहिला मरू आहे मंदिराच्या इकडे, नंतर बांधावर जाऊ. तर तुम्ही एन्जॉय करा. बघा सर्व जण बघा आहे, बघा इथं तर मी पाठले तर आता आम्ही ना तिकडे जाऊ. तर तुम्ही सुद्धा एन्जॉय करा या ब्लॉग. तर आपण जाऊ डायरेक्ट. चला चला. आता ना आम्ही मरुआय मंदिरच्या इकडे ना पोचणारच आहे लवकरच. थोडा 5-10 मिनिटाचं फक्त आमच्या इकडनं जवळच आहे मरुआय मंदिर. तर आज होळी बघू शकता. हां, तर तुम्हाला सर्व काय या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. आणि मला काय गिफ्ट भेटलं आहे ना ते सुद्धा मी दाखवली आहे. तुम्ही सुद्धा बघितले असणार की मला काय गिफ्ट भेटलेलं आहे. आमच्या दाराशी हाय शिमगा, आमच्या दाराशी हाय शिमगा. 12 महिन्याचे 15 दिवसाचा खेळ तो यो शिमगा. आमच्या दाराशी हाय शिमगा, आमच्या दाराशी हाय शिमगा. सण शिमग्याचा आयलाय रे आमच्या गावात. अरे माझ्या हवलीच्या पाटला बसलास कंच बाजूला. धरण बसून शिकाय र करतस हनुमान राशी बेवरा. दाराशी हाय शिमगा, आमच्या दाराशी हाय शिमगा. दाराशी हाय शिमगा, आमच्या दाराशी हाय शिमगा. हे हे हैया तर गाईज तुम्ही इकडचं मरुआय मंदिर तुम्हाला मी दाखवते आहे. तर गाईज हा बघा, हा मरुआय मंदिर आहे. तर बघू शकतात. आणि बघा इकडे होळी आहे. मी आहे ना इकडे फर्स्ट टाइम आली आहे. मला हे सर्व नाही माहिती की इकडे सुद्धा होळी पेटते. तर आता तुम्हाला इकडनं सिनेमॅटिक फक्त तुम्ही एन्जॉय करा. चला, मी इकडे मरुआय मंदिराच्या इकडे पाया पडून झालेला आहे. आता आम्ही कुठे जाणार आहे? नारली आगरीपाडा. आम्ही इकडे चाललेलो आहे. तुम्ही बघू शकता आमच्या इकडची होळी किती छान पद्धतीने रचलेली असते. आता तुम्ही बघू शकता. हां, तर मी हे सर्व जागेवर पहिली टाइम चालले. खरं आहे, सर्व जागेवर पहिली टाइम चालली आहे. आमच्या इकडच्या होळ्या किती नाहीतर आम्ही आहे ना आमच्या इकडेच असतो अख्खा दिवस. आम्ही कुठे निघतच नाही. आम्ही पहिली टाइम अशा रात्रीचे बाहेर येतोय. तर तुम्हाला सुद्धा दाखवू. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आम्हाला भरभरून प्रेम द्या. तर या ब्लॉगमध्ये सर्व काय आम्ही टाकणार आहे. तर मला काय गिफ्ट भेटलेलं ते सुद्धा या ब्लॉगमध्येच टाकलेलं आहे. आणि आम्ही होळी काल पण कशी खेळणार आहे ते सुद्धा आम्ही दाखवणार या ब्लॉगमध्ये. तर आता आपण जाऊ. ब्लॉग बघत राहा. हां, आणि आम्ही सिनेमॅटिक तिकडे पण सिनेमॅटिकच काढू. जास्ती पब्लिक असली तर तुम्हाला आवाज बिवाज येणार नाही ऐकायला. तर आता आपण जाऊ. तर आता आहे ना आम्ही पोचणारच आहे. तर तिकडे ना माझी स्कूलसुद्धा जवळच आहे. मग तुम्हाला ना माझी स्कूल दाखवते. तर मग आता बघून ना मला आठवण आहे स्कूलची. तर मी बोलली की तुम्हाला सुद्धा माझी स्कूल दाखवू. तर थांबा. काय माहिती तुम्हाला दिसत असणार की नाही. बघा ही बघा, ही आहे ना ही समोरची ही माझी स्कूल आहे. माझी आणि तन्नूची स्कूल आहे. तर आम्ही दोघी म्हणजे तन्नू आणि मी या स्कूलमध्ये शिकलो आहे. तर बघा ही स्कूल आहे. तर या स्कूलचं नाव आहे एस सानी हायस्कूल. आहे चांगली स्कूल. तर आता आम्ही जाऊ. आम्ही इकडे पोचलो आहे. तर तुम्ही बघू शकता. ते बघा सर्वजण होळी अजून तयार झाली नाही.
तर आहे ना उद्या आहे ना पिंकूला आहे ना भांग पाजूया. महाशिवरात्रीला भांग पियाली नसणार तर अजून होळीला भांग पाजूया हिला ना रे. हिला आणि पल्लूला भांग पाजूया. याला कलर काहीतरी टाकू तू भांग पेडामध्ये टाकू. बघा अजून करते तयारी बघा. तांजुराचे औलूबाई गोरी ये गो पैयाचा तुले रागो आवलाय तुले रागो उरेल तुझे मेरी ये गो पैयाचा तुले रागो आवलाय तुले रागो उरेल तुझे मेरी ये गो मिरचोली फाटली गो आवलाय फाटली गो कोपरा दाटली गो मिरचोली फाटली गो आवलाय फाटली गो कोपरा दाटली गो चिंताना परली गो आवलाय परली गो पाठीचे बंधवाना चिंताना परली गो आवलाय परली गो पाठीचे बंधवाना. देवाची की आगडी पाड्यामध्ये आहे ना काय तयारी वगैरे झाली नव्हती तर आम्हाला ना लेट लेट होतं. झालंय त्यांचं आत्ताशी सर्व तयारी चालू आहे ती 12च्या नंतर बरोबर पेटते कारण की 12ला 5 मिनिटं आहे ते बरोबर 12 वाजताच पेटते. सो आम्हाला लेट होते सो आम्ही चाललो घरी आम्ही थांबलो नाही. तर आता आम्ही डायरेक्ट सकाळी भेटू. आम्ही सकाळी सुद्धा होळी खेळणार आहे. आता तर एवढं काय नाही आहे बघा ना ह्याच्यामध्येच टाकणार आहे एकत्र सर्व ब्लॉग टाकणार आहे. तर आता बघा आमचे चेहरे असे दिसतात आहे सकाळी. डेंजर दिसणार आहे. हा तेच बोलते. सकाळी अजून 5-6 जण अजून आपल्यामध्ये ॲड होणार आहेत. तर तू ये आमच्या इकडे खेळायला नंतर आम्ही तुमच्या इकडे येऊ. तर डायरेक्ट आता आम्ही डायरेक्ट जातो घरी आणि डायरेक्ट सकाळी भेटतो. चला. तर गाईज तुम्हा सर्वांना गुड मॉर्निंग. तर आज आहे रंगपंचमी. तर आता आम्ही सुद्धा खालती जाणार आहे खेळायला. आणि मला आत्ताच केली पहिला कलर लागलेला आहे. तर आता आम्ही जाऊ खालती आणि खालती तर तुम्हाला दाखवू कोण कोण आहे. पिंकू असणार, पल्लू असणार आहे आणि तन्नू आणि आम्ही तिघच असतो होळीच्या टायमाला. बाकी कोणी नसतं आमच्या इकडे खेळायला. तर आता चला ब्लॉगला सुद्धा स्टार्ट करू. आणि हा आमचा ब्लॉग खूप मोठा असणार आहे. तर सर्व एकत्रच मी ॲड केलेलं आहे. एडिटिंगला पण खूप दिवस जाते ना म्हणून मी बोलले की एकत्र करू. तर चला. ही बघा आयडी एवढं हिला एवढं घाई आहे ना. हिने असं ब्लॉग स्टार्ट करता सगळ्यांना करायला लावलाय. मम्मीला बघा हे बघ. अरे मम्मीला तरी लावून दे मला. थोडा थोडा घ्या. हा थोडा थोडा. हा मरे थोडा थोडा घ्या. तुला काय झालं. सोड ना मला खालतं. थांब थांब. हे कलर आता आहे ना ये ऐसी करनी जैसी भरनी. थोडा दे मम्मीला लावू. हॅपी तू तोंडू. हॅपी होली हॅपी होली. आमच्या इकडे ना होली आहे ना कलर लावतात आताच पण हे करतात म्हणून मला भीती वाटते बघा. आता मम्मी मला लावते. हा पुन्हा कचरा आला आहे आत्ताच. तर आता ना मी तोंडून खालती जाईल अशी तर जाणार ना. तर बोला की डायन दिसते. आनंद पण आहे बघा इकडे. हे मोबाईलला नको. ही बघा आधीला चढते बघ. बोलत मी काय मग काय बाई अतिश पण आहे बाई. अतिश पण आहे बघ. हे बाई अतिश पण आहे बघ. ए मजा येते तुला मजा येते. वा ही बघा हीच रडते बघा ही बघ.
लाव यतीशला लाव. ए थांब थांब थांब. ए हा पिंकू आहे ना. तर आता इकडे पल्लू पण आली बघा आणि बघा पिंकू पण आली आहे बघा. ही बघ आता हिला कलर लाव. कलर दे कलर दे. लवकर 2 मिनिटात दे. हे बघा इकडे बघा पक्का लाव झालंय बघा. हे मोबाईलला नको. ए काकीला तरी घ्या. तुमची होली चालू झाली. तिच्या टी शर्टाला छापा मारू बघा यावाला. हे कलर आहे ना. हे कलर हिला लावू. हिला रडत बसतो. तर बघा आता लोकांनी बघा किती भिजवला. बघा ही काकीनी भिजवला. कुठे गेली ती काकी. बघा ही काकीने भिजवला. उघडे बाबा. हे कोण आहे. कोणला बसते तरी बघ. हे तनुला झाडू मारायला गेली. तर आता आहे ना आम्ही पिंकूच्या घरी चाललोय खेळायला. तिकडे 2-4 ना रील्स पण बनवू आम्ही. हे बघा हे दोघी पण येतात. हे बघा हे दोघी पलटण पण येतात. आता आपण पिंकूच्या घरी जाऊ. मी पण तिच्या घरी पहिली टाइम जाते होली खेळायला. तिने नवीन घर घेतलंय ना. तिच्या नवीन घरी खेळायला होली. थोडी आहे. चला चला पिंकूच्या घरी जाऊया होली खेळायला. चला. बघा चेहऱ्यावर कसं झाले बघा. गांधीजी के 3 बंदर. एक पहिली दुसरी तिसरी. ये आदिरा माझा हात पकड. बघा आदिरा पण आहे. ती छोटी आहे ना म्हणून ती रडते खेळण्यामध्ये. तर ती आत्ता खेळली ना मग आमच्या बरोबर आम्ही पण लहानपणी असेच रडायचे. मग ती कधी मोठी झाली ना मग आमच्या बरोबर पण आमच्यासारखी होली खेळणार. तेव्हा तिला आम्ही जास्ती भिजवतो. तर आता चला त्या मैत्रिणीकडे जाऊ पिंकूच्या घरी. तर आता आम्ही ना पिंकूच्या घरी आलेत. टेरिसवर जाऊ. हे बघा हे तिचं घर आहे आणि हे इथं टेरिस आहे. चला बघा इकडनं सर्व काय दिसते. हे बघ. ऐ हे बघा थकली. 4 सीडी. ए पिंकू तुझ्या बिल्डिंग मध्ये लिफ्ट बसव रे. बड़ा हरामी हो बेटा. मग विजायला तर आले. ए तू इकडे बस. ये तिला आहे ना भीती वाटते तर तू या खुर्चीवर बस. त्या दोघी काय करतात. पक्का कलर टाक ना थोडा. दे मला दे पक्का कलर. मला नका लावू प्लीज. हे बघा पक्का कलर. हे ज्यात मी थोडा एवढा नाही. पक्का आहे पक्का नाही तो जातो. साबणवाल्याशी जातो. हा मग मला काय माहिती कोणाचा तरी कलर आहे. माझं पिंक गुलाबी शी पाणीचा कलर तरी बघ. मायला तुझा नाही ते तिचा कलर आहे. आता तुझा तर आम्ही आहे ना इकडे खूप एन्जॉय करतो आहे. तर आम्ही खूप सारे डान्स सुद्धा केले आहेत आणि 1-2 रील्स सुद्धा बनवले आहेत. ते मी अपलोड करणार. तर तुम्हाला इकडून पण गाण्याचा आवाज येत असणार. प्लीज तुम्ही ते इग्नोर करा. तर आहे ना मी तिकडे गेली ना तिकडे स्पीकर लागलेला आहे. नंतर माझ्या व्हिडिओला ब्लॉगला ना कॉपीराईट लागणार म्हणून मी तिकडे जायच नाही. म्हणून मी या साईडला उभी आहे. तर बघू शकतात खूप मजा येते. आणि ना इकडे बघा एक मोठे आमच्या इकडचे ना एकदम मोठी एक बिल्डिंग आहे. तुम्हाला दिसत असणार.
ती बघा तिकडे, ती बघा, ती रुस्तमजी बिल्डिंग आहे आमच्याकडे. ती एकदम मोठी बिल्डिंग आहे टॉपवर. तर आम्ही तिकडे, प्लीज कॉपीराईट लागणार म्हणून काय दाखवत नाही, मी तुम्हाला लांब दाखवते बघा. तर गाईज, तुम्हाला होलीचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मला भरभरून प्रेम द्या. तर आमची इकडे होळी अशी खेळतात. मला या टायमाला होलीमध्ये खूप मजा आलेली. मागच्या टायमाला होळी होते, मला काही बिलकुल मजा नाही आलेली. पूर्ण बोरिंग दिवस जात होता. या टायमाला मी ब्लॉगसुद्धा काढलेला आहे. असेच मी ब्लॉग काढत जाणार आहे. तुम्हीसुद्धा चॅनलला सपोर्ट करा. तर आता आहे ना, मी पाणी बघायला जाते. मीने ना एक काम घेतलं आहे पाणीचा. ते फक्त माझ्या घरी आहे तेव्हा करते, घरी नसली तर नाही करणार आहे. मला 1 महिन्याचं म्हणजे 1 महिन्याचं 3000 सॅलरी भेटते. ते बोलले की आता 1-2 महिने घरी असणार ना तसं काम करते, मग नंतर मग मी पण एडिटिंगचा काही कोर्स करणारच आहे. तर मी बोलली की तसं 3000 महिन्याला भेटते तर बरं आहे. अशी काही काम नाही आहे, फक्त वरती पाणी सोडायचं आणि खालती 10-15 मिनिटांनी चेक करायचं आहे बस. तर आता मी ब्लॉग इकडेच एंड करते. जर तुम्हाला आवडला असणार तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला सुद्धा प्रेम द्या. बाय.